शशांक दादा म्हणे झोल नाही खायचं, चिकन खायचं. नमस्कार मित्रांनो, तुम्ही विचार करत असेल सकाळी सकाळी मी बॅग घेऊन कुठे निघालो. तर सर्व तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो. त्याच्या आधी मला लागली होती भूक, म्हणून मी आलो नाश्ता करायला. ऍसिडिटी नाही झाली पाहिजे म्हणून मी बोलावला दहीवडा. पटापटा दहीवडा चिपकवला आणि आलो शशांक दादाच्या घरी. गुड मॉर्निंग गाईज. आता लेट झालेला आहे आणि सामान अर्ध बाकी आहे वर आहे. घाईघाईमध्ये सगळं मी उठलीच नाही, कारण मला लवकर उठणं खूप जीवावर येते. तर सर्व आले आणि यांना नाश्ता करायचा होता म्हणून आम्ही सर्व गेलो नाश्ता करायला. मी नाश्ता केला होता, पण शशांक दादा म्हणे 4 वाजेपर्यंत जेवण नाही म्हणून मी पण नाश्ता चिपकून घेतला. तर सर्वांनी पोट भरून नाश्ता केल्यानंतर आम्ही निघालो आमच्या मंजिलकडे. आणि जेव्हा पण आम्ही बाहेर गावी निघतो तेव्हा आम्हाला पाऊस लागते. मस्त पाऊस सुरू होता आणि शशांक दादाने लावले गाणे, बोर नाही झाले पाहिजे म्हणून मस्त पाण्याची मजा घेत चाललो होतो आम्ही. गाणे वाले ठीक आहे, पण नेमकं आम्ही चाललो कुठं होतो म्हणे तुमको बोलायच नाही. तर आम्ही चाललो आहे सुरतला 600 किलोमीटर दूर. आता ते कशासाठी तर ते तुम्हाला बघायला भेटेल शशांक दादाच्या अकाउंटवर. मस्त पाण्याची मजा घेत गाणे म्हणत आम्ही पोहोचलो जळगाव पर्यंत. जळगाव मध्ये आलेला एक नमुना भेटला मला पाहायला, ज्याचा थोबाड डांबऱ्यापेक्षा पण ब्लॅक होतो. त्याच्या टी शर्ट मागे बघा काय लिहिलेलं होतं. जळगाव मध्ये आल्यानंतर दाल बाटी नाही खाल्लं तर काय खाल्लं मग. तुम्ही विचार करत असेल की आम्ही गावाला जेवण नाही करत आहे, कारण आम्हाला खायचं होतं नॉनव्हेज. तिथून आम्ही बाटा पार्सल घेतला, कारण तिथे नॉनव्हेज नव्हतं. तर आम्ही आलो दुसऱ्या हॉटेलमध्ये. बढियापैकी मस्त एक चिकन आणि मटन प्लेट ऑर्डर केली. तर बाटी सोबत जर तुम्ही नॉनव्हेज ट्राय कराल तर याचा टेस्ट डबल होऊन जातो. शशांक दादा म्हणे झोल नाही खायचं, चिकन खायचं. इथल्या जेवणाचा टेस्ट एवढा उच्च होता, मस्त बड्यापैकी जेवण झालं. त्याच्यानंतर आम्ही स्वीट मध्ये बोलावली जळगावची मांडा पुरणपोळी. विशेष म्हणजे आम्ही ज्या हॉटेलमध्ये जेवण केलं ते हॉटेल 90 वर्षापासून लोकांच्या सेवेत आहे. मस्त जेवण घेऊन केलं, जळगावचे फेमस केळीचे चिप्स घेतले आणि निघालो आम्ही आमच्या मंजिलकडे. तर पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला एवढं दाखवू शकलो. जर पार्ट 2 बघायचा असेल तर फॉलो करून पार्ट 2 कमेंट करा.